आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त वाळूज येथील प्रतिपंढरपुरात भक्तिमय वातावरणात अनुभवायला मिळाले। याच पार्श्वभूमीवर विविध शाळांमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीच्या माध्यमातून विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी हजेरी लावली। टाळ मृदुंगाच्या गजरात मुखी विठ्ठल नामाचा जयघोष आणि पारंपरिक फुगड्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला। या अनोख्या दिंडीने उपस्थित भाविकांचं विशेष लक्ष वेधलं केलं आहे। आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपुरात भक्तांची मोठी गर्दी होत असताना शाळकरी विद्यार्थ्यांच्या दिंडीनं उत्सवात वेगळीच रंगत आणली। मुलांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करत डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, भगवे झेंडे आणि विठ्ठल नामाचा गजर करत मंदिराकडे प्रस्थान केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा, तुकाराम, पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून सोडला। विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेत विद्यार्थ्यांनी राज्याच्या सुखसमृद्धीसाठी तसेच सर्वांच्या आरोग्य आणि कल्याणकार्यासाठी प्रार्थना केली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संत, संस्कृती आणि भक्तीची ओळख प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली। शाळेचे शिक्षक, पालक आणि भाविकांनीही या चिमुकल्यांच्या दिंडीचं कौतुक केलं। आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपुरात साकारलेल्या या भक्तिमय सोहळ्याने उपस्थितांना अध्यात्म, संस्कार आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।